साधू संतांची सेवा घडली पाहिजे, साधू संतांची संगत घडली पाहिजे, त्यांचे विचार आपल्या आचरणामध्ये आले पाहिजे. तुकोबाराय वर्णन करतात की आम्हाला आमच्या सद्गुरूची प्राप्ती झाली आणि सद्गुरूच्या कृपेनं मला हे ज्ञान झालं. आता मात्र आमची वाचा तुटी करत नाही. घे माझी वाचा तुटी. ही माझी जी वाणी आहे ही आता माझ्या ताब्यात राहिलेली आहे. सद्गुरूची प्राप्ती झाली, संतांची प्राप्ती झाली, ही आता माझी वाणी संतांच्या सेवेशिवाय आणि भगवान परमात्म्याच्या नामाशिवाय दुसरं काय करत नाही. कारण तुकोबाराय प्रतिपादन करतात की संसारामध्ये विश्रांती नाही. हा, विश्रांती आहे का? इथं जर कोणी विचारलं ना, या ठिकाणी आपण 2 तास काय बाळूमामाच्या संगतीमध्ये भजन सेवा करतोय, कीर्तन सेवा करतोय, तोपर्यंत संसारातील दुःखाचा विसर. पण इथून आपण संसाराकडे गेलं की दुःखाची सुरुवात आहे. महाराज वर्णन करतात की आज कलियुगामध्ये देव कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं याची गफलत लोकांनी केली. कुठल्याही लोकांना देव, बांधावरचा देव, लिंबाखालचा देव असं म्हणून लोक वेगळ्याच देवाची आराधना करतात. परिणाम काय होतो? इच्छित फळ प्राप्त होत नाही. काही लोकांनी अनेक वर्षे सेवा केली पण त्यांच्या मनासारखी इच्छा पूर्ण झाली नाही. याचं कारण आहे खऱ्या देवाची ती सेवा विसरून गेली. आमचे तुकोबाराय प्रतिपादन, याच्या नासी लागल वेडा, बाहुला गेला, पटवरी पैसविला, पटवरी पैसविला, मुक्का भरविला, मुक्का भरविला, मुक्का भरविला, मुक्का भरविला, आमचं करतो जन्मापासून. कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सविदोणी. तुमच्या आमच्या जन्माबरोबर आपल्या दुधाची व्यवस्था भगवान परमात्म्याने केली. जसं बाळ मोठं होत जाईल तसं तसं दुधाची वाढ होते. महाराज वर्णन करतात, जन्माला येणाऱ्या बाळाची भूक जन्माला येण्याच्या अगोदर कोणी जर निर्माण पूर्ण केली असेल तर तो भगवान परमात्मा. वाढवी श्रीपती सवेदोनी. भगवान परमात्मा लहान बाळालाही वाढवतो आणि बाळाला लागणारं दूधही स्तनामध्ये वाढवतो. ही तुमच्या आमच्या भरण पोषणाची जबाबदारी जशी भगवान परमात्म्याने घेतलेली तशी बाळूमामाने घेतलेली, साधू संतांनी घेतलेली. साधू संत काय करतात? तुमच्या आमच्यासाठी भगवान परमात्म्यापर्यंत जाणारा मार्ग निर्माण करतात. बाळूमामा सुद्धा तुम्हा मला कुठं घेऊन जातात की योग्य कर्म करून, नामधारणा करून, नाम साधना करून, सेवा करून परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग बाळूमामा तुम्हाला मला दाखवलेला आहे. महाराज वर्णन करतात, संसारामध्ये सुख नाही आणि म्हणून तर बाळूमामाने आपलं लहानपणापासून ते 74 वर्षापर्यंतच्या आयुष्यामध्ये केवळ आणि केवळ मेंढीची म्हणजे बकरीची सेवा केलेली आहे. महाराज कर्मकांडामध्ये ते गुंतले नाही. बाळूमामाची शिकवण जर तुम्हाला सांगायची म्हटली तर बाळूमामाने एक शिकवण दिलेली आहे, सेवा करीत राहा, बकरीची सेवा करा, समाजाची सेवा करा, अज्ञानी लोकांचं अज्ञान घालवा. ही शिकवण जर कुणी दिली असेल तर बाळूमामाने दिलेली आहे. विठ्ठल भेद तुमच्या आमच्यामध्ये, संतांमध्ये भेद नाही. संत भेद करीत नाहीत आणि जे भेद करतात त्यांना संत म्हणता येत नाही. महाराज वर्णन करतात, या संसारामध्ये विश्रांती नाही, सतत धावपळ आहे. संसार दुःख मूळ विश्रांती
अशा गोष्टी केल्या की लोकांना त्या चमत्कार वाटायच्या. मुकम करो ती वाचाल. हा, अनेक मुक्या मुलांना, मुक्या लोकांना त्यांनी वाचा प्राप्त करून दिली. मुकम करोती वाचालम पंगुम लंग्यम गिरीते. हे केवळ भगवद्गीतेमधला श्लोक भगवान परमात्म्याला लागू होतो. पण बाळू मामानी अनेक मुक्या लोकांना वाणी दिलेली आहे. लुळ्या पांगळ्या लोकांना चालण्यासाठी पाय दिलेले. पाहिलं तर बाळू मामा तुम्हाला संत वाटते, पण निमार्थ कार्य त्यांचं भगवान परमात्म्याचं आहे. आपण इकडं तिकडं फिरत असताना कधी आपल्याला आकाशवाणी ऐकू आलेली आहे का? बाळू मामा बकरी सांभाळत असताना, मेंढ्या सांभाळत असताना काटेरी झुडपावर आसन तयार करायचे आणि त्यामध्ये ती निद्रा घ्यायची. अनेक पंगू लोकांना त्यांनी चालवलं, मुक्या लोकांना त्यांनी बोलवलं. कोरड्या पडलेल्या विहिरीमध्ये, दुष्काळामध्ये, दुष्काळ पडलेल्या कोरड्या पडलेल्या विहिरीमध्ये बाळू मामाच्या कृपेनं पाणी निर्माण झालं आणि त्या पाण्यातून बकरीची तान भागवली. हे कर्म करीत असताना अचानक आकाशवाणी झाली आणि बाळू मामाला आकाशवाणीतून आवाज आला, बाळू मामा तुझं कार्य महान आहे, एक काम कर, सद्गुरु कर. सद्गुरु वाचून सापडेना सोय सद्गुरु तुमच्या आमच्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं मोक्षाची वाट निर्माण होत नाही. बाळू मामाला आकाशवाणी झाली. बाळू मामाने ठरवलं आता आपण गुरु करायचा, पण गुरु माझा कसा असावा म्हणून त्यांनी एक संकल्प केला की जो माझा गुरु भाकणूक करीत असताना जेव्हा भूत उतरवली जातात, भूत उतरलेले पैसे जो बरोबर सांगेल तो माझा गुरु. विठ्ठला विठ्ठला. बाळू मामाकडे भाकू नये, बाळू मामाकडे भाकू नये. आणि भाकणुकीमध्ये बाळू मामाने सांगितलेले जे बोल आहेत, अनेक लोकांच्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य दूर केलेले आहे. दुःख दारिद्र्य घालवण्याचं काम बाळू मामाच्या भाकणुकीमध्ये झालेलं आहे. बाळू मामाने ठरवलं तोच माझा समर्थ गुरु असेल की भूत उतरल्यानंतर त्याचे पैसे योग्य जो सांगेल तो माझा गुरु. काही दिवस गेले. गारगोटीच्या परिसरामध्ये मेंढ्या सांभाळत असताना अचानक तिथे या ठिकाणी झाली, बाळू मामा अरे भूत उतरवलेले 120 रुपये माझे देऊन टाक. भूत उतरवलेलं, भूत बाधा उतरवलेले माझे 120 रुपये देऊन टाक असा आवाज आला. बाळू मामाला खून पटली की मी जो संकल्प केला होता तो संकल्प बरोबर या व्यक्तीच्या मुखातून बाहेर आलेला आहे. बाळू मामा पुढे गेले आणि मुळे महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाले. विठ्ठला महाराज वर्णन करतात जसं गुरु म्हणून त्यांना मुळे महाराज गारगोटी या ठिकाणीचे मुळे महाराज सद्गुरू म्हणून बाळू मामाच्या जीवनामध्ये आली. त्यांच्या जीवनाला त्याच वेळी पूर्णत्व झालं महाराज. तिथून पुढचं सर्व आयुष्य बाळू मामाचं जगाच्या उद्धारासाठी आहे. जगाचा उद्धार करण्यासाठी राहिलेलं आयुष्य बाळू मामाने खर्च केलं. कोरड्या पडलेल्या विहिरीला पाणी निर्माण करून देण्याचं काम बाळू मामाने केलं. तहानलेल्या बकऱ्यांना त्या कोरड्या पडलेल्या विहिरीतून पाणी आणून त्यांची तहान भागवली. ज्या ज्या शेतामधून बाळू मामाची बकरी जातात, बाळू मामाचा वरदहस्त त्या शेतकऱ्यावर होतो. एक जणाने सांगितले बघा, सोलापूरचा कोणतरी आहे की त्यांनी आपलं असा बाळू मामाच्या विषयी अनुभव सांगितला की मी माझ्या शेतामध्ये असा प्रयोग केला, ऍपल बोर तयार केली, परंतु बाळू मामाची बकरी त्या शेतामधून गेली आणि 2-3 महिन्याच्या अंतरामध्ये त्या शेतामध्ये जी ऍपल बोरं तयार केली ती ऍपल बोरं इतकी त्याला फळं लागली, इतकी फळं लागली की 35 गुंठ्यामध्ये 15 टन माल निघाला आणि 5 लाख रुपये नफा झाला. महाराज वर्णन करतात की ही किमया आमची नाही, हे कष्ट आमचं नाही. याचं कारण आहे की जसं तुम्हाला मला सद्गुरूचा कृपाशीर्वाद असावा लागतो तसं त्या काळ्या आईला सुद्धा, काळ्या मातीला सुद्धा, माय मराठीला सुद्धा बाळू मामाच्या बकऱ्याचा आणि बाळू मामाचा आशीर्वाद प्राप्त झाला म्हणून हे मी करू शकलो. महाराज वर्णन करतात, ज्ञानोबा वर्णन करतात हे तुम्ही सगळे जे निर्माण वैभव केलेलं आहे
हे केवळ तुमच्या करणेमुळे झालेलं नाही. करवे की न करवे हे अवघे देवाची जाणे. तुम्ही एखादं कार्य करायला सुरुवात केली तरी कार्य व्हावं का नाही हे भगवान परमात्म्याच्या कृपेने ठरतं. आपण केल्यामुळे होतं हा तुमचा आमचा गैरसमज आहे. विठ्ठल तुम्हा आम्हाला संसारामध्ये विश्रांती नाही असं कुणी, आपण सगळे संसारी आहोत. यामध्ये माझ्या समोर बसले कुणी यातला योगी जपी तपी ऋषी महंत संत काय कोणी नाही. आपण सगळे संसारी आहोत. पण संसारामध्ये विश्रांती कुठं आहे याचं जर वर्णन केलं, तुम्ही जर अनुभव सांगितले तर संसारामध्ये विश्रांती नाही. विश्रांतीला जरी आपण थोडं बसायचा प्रयत्न केला तरी आवाज येतो, बसलाय काय, चला कामाला सुरुवात करा. महाराज वर्णन करतात तर तुम्हाला मला विश्रांती पाहिजे असेल, विसावा पाहिजे असेल तर तो विसावा आणि विश्रांती संतांच्या संगतीमध्ये. गेले 1.5 तास आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. कोणाकोणाला आज वार कोणता आहे, किती वाजलेले आहेत, घरामध्ये काय चिंता आहे याचा आठवण सुद्धा झालेला नसेल. याचा अर्थ असा होतो की गेले 1.5-2 तास बाळूमामांच्या संगतीमध्ये आपल्याला विश्रांती प्राप्त झालेली आहे. विठ्ठल रामदेव महाराज या एका अभंगामध्ये वर्णन करतात. नाम म्हणे चला